मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हो की मित्रांनो, प्रेमात पडल्यावर एखादा पुरुष ना आवडू लागल्यावर बायका आपल्या आवडत्या पुरुषाला कोणत्या गोष्टी त्या देऊ लागतात. जर मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल ना तर घाबरू नका, कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 3 गोष्टी ना बायका आणि मुली प्रेमात पडल्यावर, जेव्हा बायकांना प्रेमात पडतात, जेव्हा त्यांना ना एखादा मुलगा एखादा पुरुष त्यांना आवडायला लागतो, तर मित्रांनो असं झाल्यावर ना बायका आपल्या आवडत्या पुरुषाला आपल्या आवडत्या मुलग्याला त्या 3 गोष्टी ना नक्की म्हणजे नक्की देतात. आणि जर त्या 3 गोष्टी ना एखाद्या बाईकडून तुम्हाला जर भेटत असतील ना, म्हणजे जर एखादी बाई एखादी मुलगी तुम्हाला जर त्या गोष्टी ना म्हणजे जर ती देत असेल, तर मित्रांनो त्या गोष्टींकडे ना इग्नोर करू नका, कारण त्याचा अर्थ ना असाच असतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता, तिचं तुमच्यावर ना खूप जास्त प्रेम आहे. कारण मित्रांनो बायकांना ह्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या पुरुषालाच ह्या गोष्टी देतात मित्रांनो. तर मित्रांनो आता ना वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की स्वतः ना किती पण जरी बिझी असू दे, कोणत्या पण कामामध्ये स्वतः किती पण ना बिझी असू दे, कोणतं पण काम असू दे, अजिबात वेळ नसू दे, तरी पण ना त्या पुरुषाला आपला वेळ त्याला देणं म्हणजे देणं. काय बोललो मी? स्वतः ना किती पण जरी बिझी असू दे, कोणतं पण काम त्या बाईला असू दे, म्हणजे ती बाई ना पूर्णपणे जरी बिझी असली, म्हणजे तिला ना थोडा सुद्धा जर तिला वेळ नसला, तरी पण ना ती वेळात वेळ काढून त्या पुरुषाला ना थोडा वेळ तरी ती त्याला देणार म्हणजे देणार. म्हणजे मित्रांनो बायकांना जो पुरुष त्यांना आवडतो ना, तर त्या पुरुषासोबत म्हणजे दिवसातून एकदा तरी ना त्या बायका बोलतात म्हणजे बोलतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो ती बाई ना कोणत्या पण कामामध्ये बिझी असू दे, म्हणजे त्या बाईला ना थोडा पण जरी म्हणजे तिला वेळ नसू दे, तरी पण ना ती म्हणजे काही ना काहीतरी जुगाड करून, काही ना काहीतरी 19-20 करून ती ना वेळात वेळ काढणार आणि त्या पुरुषासोबत ना एकदा तरी दिवसातून ती बोलणार म्हणजे बोलणार. सो मित्रांनो असं जर होत असेल ना की जर एखादी बाई बिझी असताना सुद्धा, म्हणजे तिला 100 कामं म्हणजे त्या बाईला असताना सुद्धा जर ती बाई ना तुम्हाला स्वतःचा वेळ ती देते, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना स्वतःचा जो वेळ असतो ना वेळ, तर मित्रांनो स्वतःचा वेळ ना त्याच पुरुषाला बायका देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाही तर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण फालतू पुरुषाला, कोणत्या पण ऐऱ्या-गैऱ्या पुरुषाला स्वतःचा 1 मिनिट सुद्धा बायका देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही पहिली गोष्ट आहे जी बायका प्रेमात पडल्यावर आपल्या आवडत्या पुरुषाला देतात म्हणजे देतात. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर मित्रांनो ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की म्हणजे त्याला ना इज्जत देणं. काय बोललो मी? त्याला ना इज्जत देणं, त्याचा रिस्पेक्ट करणं. आता बघा मित्रांनो बायकांना प्रेमात पडल्यावर जेव्हा त्यांना एखादा पुरुष ना आवडू लागतो, तेव्हा म्हणजे त्या ना त्याला भरभरून इज्जत त्याला देतात मित्रांनो. म्हणजे त्या पुरुषाला ना अहोजाहो करणं, त्या पुरुषासोबत ना चांगलं बोलणं, कधी म्हणजे घाणेरडे शब्द म्हणजे यूज न करणं. म्हणजे त्या पुरुषाने भले ना त्या बाईला शिव्या घातल्या, तरी पण ती बाई ना त्याला इज्जत देते, कारण तो पुरुष ना तिला आवडत असतो. म्हणजे मित्रांनो बायकांना अशी इज्जत, असा रिस्पेक्ट त्यालाच देतात जो पुरुष ना म्हणजे त्यांना आवडत असतो. मग मित्रांनो त्या बाईला ना समोरून जरी तिला इज्जत तिला जर भेटली नाही ना, तरी पण ती ना स्वतःकडून ती त्याला इज्जत ना ती देते म्हणजे देते मित्रांनो. म्हणजे मित्रांनो भले त्या पुरुषाने ना त्या बाईला शिव्या घातल्या, म्हणजे त्या पुरुषाने ना काही पण घाणेरडं गोष्ट त्या बाईला बोलला, तरी पण ती ना त्याला इज्जत देते, कारण मित्रांनो तिला तो ना आवडत असतो. तर मित्रांनो एवढी इज्जत ना बायका तेव्हाच देतात जेव्हा त्यांना
ज्याला ना एखादा पुरुष त्यांना आवडू लागतो मित्रांनो, तर ही ना दुसरी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो, की त्याला ना खूप जास्त त्याला महत्त्व देणं. काय बोललो मी? त्याला ना खूपच जास्त त्याला महत्त्व देणं, त्याला इम्पॉर्टंट देणं. आता बघा मित्रांनो, बायकांना प्रेमात पडल्यावर जेव्हा त्यांना एखादा पुरुष ना जेव्हा त्यांना आवडू लागतो, तेव्हा त्या बायकांना त्याला भरभरून महत्त्व म्हणजे त्याला इम्पॉर्टंट त्याला देतात म्हणजे देतात. म्हणजे जसं जसं ना तो पुरुष बोलेल तसं तसं ना ती बाई करते मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं ना, तर मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाच्या इशाऱ्यावर ती नाचायला सुरुवात करते. म्हणजे त्या पुरुषाने बोलला की म्हणजे तू ना असे कपडे घालू नकोस, तू असे कपडे घाल. सो मित्रांनो, ती बाई ना तसेच कपडे घालायला ती सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो, भले तसे कपडे ना त्या बाईला आवडत असू दे किंवा नसू दे, फक्त त्याला आवडतात म्हणून ती बाई ना तसे कपडे घालायला ती सुरुवात करते. म्हणजे त्या पुरुषाने ना कधी पण जरी तिला भेटायला बोलवलं आणि त्या वेळेला ना ती कोणत्या तरी कामामध्ये बिझी असली, तरी पण ती काम ना हातातलं टाकून देते आणि त्या पुरुषाला भेटायला ती लवकरात लवकर जाते. म्हणजे मित्रांनो, एवढं महत्त्व ना बायका तेव्हाच देतात जेव्हा त्या ना प्रेमात पडतात मित्रांनो, आणि जेव्हा त्यांना ना एखादा पुरुष त्यांना आवडू लागतो मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या तीन गोष्टी ना बायका प्रेमात पडल्यावर, एखादा पुरुष आवडू लागल्यावर, ह्या तीन गोष्टी बायका देतात म्हणजे देतात मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.